नमस्कार, मी शीतल किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मिसळ पाव. तर इथं 2 छटाक मी मटकी घेतलेली आहे मोड आलेली. इथं 2-3 कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 टमाटे चिरून घेतलेले आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि एक मोठा तुकडा खोबरं किसून घेतलेला आहे. इथं कुकर ठेवून घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि आता ह्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया. हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे, यामध्ये मी जिरे मोहरी टाकून घेणार आहे. एक छोटा चमचा हिंग टाकायचा आहे आपल्याला, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक छोटा चमचा हळद टाकायची. हे बघा छान असं झालंय हे. आता मी यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. हे बघा ही मोड आलेली मटकी आपण यामध्ये टाकणार आहोत. याला चव यावी भाजीमध्ये टाकल्यानंतर म्हणून आपण याला थोडंसं मीठ टाकलेलं आहे. नंतर मिसळला वेगळं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आता याला आपण झाकण लावून घेऊया आणि याला मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. ते शिट्टी होऊस तर आपण इकडे हे सगळं साहित्य भाजून घेऊया. हे बघा इथं कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण थोडासा कांदा परतून घेऊया. छान असा लाल होऊस तर परतायचं याला. बघायला छान असं लाल होऊस तर सोनेरी कलर होऊस तर आपण याला भाजायचं आहे. एकदम छान रेसिपी आहे ही, खायला खूप छान लागते. एकदा कराल तर सारखंच कराल पुन्हा नंतर. तर बघा कांदा आपला छान असा सोनेरी कलर आलेला आहे, याला छान असा परतलेला आहे. का परतून घ्यायचं म्हणजे भाजीमध्ये आपण परतताना ह्याचा जास्त वास लागणार नाही आणि पटकन परतेल पुन्हा नंतर. आता याला मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. यामध्ये खोबरं टाकून घेऊया. खोबऱ्याला पण असं छान लाल होईस्तोवर भाजायचं आपल्याला. थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं. हे बघा छान असं लाल होत आहे हे. बघायला छान असा खरपूस कलर आलेला आहे. आता आपण हे पण काढून घेऊया. त्यामध्येच हे आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि अद्रक लसूण पण त्यातच टाकायचे आहे. मला पण छान असं परतून घ्यायचं. मिसळ पाव ही खूप छान लागते. घरच्या घरी बनवून आपण आपले पैसे पण वाचवू शकतो. बाहेर खायला गेलं तर आपलं पोटही भरणार नाही आणि पैसे पण खूप जातील. त्यामुळे आपण थोडीशी घरी करून बघायची. घरच्या घरी ताजा आणि स्वच्छ आपण केलेलं असल्यामुळे त्याचं काही एवढं रिस्क हे नाही. हे बघा हे छान असं मऊ झालेलं आहे आपलं टोमॅटो. आता यातच आपण हे कांदा पण टाकून घेऊया. 2 मिनिटं याला परतून घ्यायचं. हे सगळं एकत्र करून वाटायचंय, त्यामुळे मी परत ह्यात यातच टाकून घेतलेलं आहे. चला तर आता इथं मी मिसळसाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. हे मग असे मी सगळं साहित्य वाटून घेतलेलं. खोबरं, कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण आणि इथं थोडीशी हळद घेतलेली आहे. इथं चवीनुसार आपल्याला चटणी टाकायची आहे, तुमच्या ह्याच्यानुसार टाका आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हे बघा आपलं मगाशीचं कुकर लावलेलं गार झालेलं आहे आणि ह्या छान अशी आपली मटकी शिजून झालेली आहे. बघा मस्त मऊ असं झालेलं आहे. हे पाणी आपल्याला वायाला नाही घालायचं, हेच पाणी आपण भाजीला वापरणार आहोत. हे बघा पातेल्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण जिरे मोहरी टाकूया. जरा मिसळीला जास्त तर्री लागते, तेल जास्त लागतं, तुम्ही जास्त प्रमाणात तेल टाका. आपली मोहरी छान तडतडली आहे. आता आपण हे वाटलेलं वाटण सगळं यामध्ये टाकून घेऊया. आता त्याला तेल सुटूस तर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. बघा छान असं मसाल्याला तेल सुटलं आहे. आता आपला सगळा मसाला भाजून झालेला आहे. मग मी मिसळ पावचा मसाला सांगायचा विसरले होते, तुम्ही घ्या मिसळ पावचा मसाला. आता हे सगळं आपण यामध्ये टाकून घेऊया.
याला 2 मिनिटं परतून घ्यायचं. लाल तिखट, मिसळपाव मसाला, हळद, मीठ. आता ही मटकी टाकून घ्यायची. हे बघा छान असं आपली मिसळ तयार झालेली आहे. इकडे बघा तेल किती छान सुटलेलं आहे, मस्त उकळी आलेली आहे. आता मी हे काढून घेणार आहे. मी तवा ठेवून घेतलेला आहे नॉनस्टिकचा. हे पाव घेतलेले आहेत, याला आपण मधनं असं कट करून घेऊया. आणि हे बटर तव्यावरती टाकून घेणार आहे मी. ही चव जरा वेगळी लागते, त्यामुळे बटर टाकून आपण हे पाव ह्यावरती भाजून घेऊया. पाव छान असे भाजून घ्यायचे. हे पाव कडक कडक होतात आणि खायला वेगळीच चव येते ह्याची. हे बघा खरपूस असं छान भाजलेलं आहे आणि यामुळे असे हे पाव आपल्याला कडक लागतील. हे दोन्ही साईडनं छान असे कडक भाजून घ्यायचे. हे बघा मी इथं मिसळ काढून घेतली आहे. वाव छान अशी याला तर्री आलेली आहे. हे असं मोठं मोठं आपलं फरसाण यामध्ये टाकून घ्यायचं. नंतर कांदा टाकायचा आणि हे बघा हे कोथिंबीर टाकायची गार्निशिंग साठी थोडीशी. हे बघा आपली मिसळची डिश तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा, कारण यामुळे आमचा उत्साह वाढतो आणि असंच नवनवीन बरेच काही पदार्थ बनवण्याची प्रेरणा मिळते. असेच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील.